नमस्कार. कोषागार कार्यालयामधून देयके पारित झाल्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याला धनादेशाद्वारे अथवा इलेक्ट्रॉनिकली पेमेंट त्याला केलं जातं. शासनामार्फत खर्च पडलेल्या सर्व रकमांचं लेखांकन आणि त्याचबरोबर शासनाकरिता जमा झालेल्या सर्व रकमांचे लेखांकन हे कोषागार कार्यालयाच्या संकलन शाखेमार्फत केले जाते. संकलन शाखेकडे एखाद्या दिवशी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किती रक्कम खर्च पडलेली आहे अथवा किती महसूल गोळा झालेले आहेत या दोन्ही रकमांच्या आकडेवारी संबंधित बँकेकडून कोषागार कार्यालयाला कळवण्यात येतात. त्याचबरोबर तालुका स्तरावरची जी कार्यालयं आहेत ती कार्यालयंसुद्धा त्यांच्या बँकेमार्फत त्यांना विवरणपत्र प्राप्त झाल्यानंतर अमुक एक तारखेला किती रक्कम खर्च अथवा जमा झालेली आहे याचे विवरणपत्र तयार करून संबंधित कोषागार कार्यालयाला दुसऱ्या दिवशी सादर करतात. कोषागार कार्यालयाच्या संकलन शाखेमध्ये ही आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्याच्या आकडेवारीमध्ये उपकोषागारांची आकडेवारी समाविष्ट केली जाते. यालाच दैनिक लेखे बंद करणे असे म्हणतात. अशा प्रकारे उपकोषागारांची आकडेवारी आणि कोषागार स्तरावरची जमा आणि खर्चाची आकडेवारी एकत्र तयार करून त्याचा संकलन शाखेमध्ये मेळ घेतला जातो आणि मग त्यानंतर त्या विशिष्ट दिवशी त्या जिल्हा कोषागारामध्ये खर्ची पडलेली आणि जमा झालेली एवढी रक्कम निश्चित तयार केली जाते. अशा प्रकारे एका दिवसाचा लेखा तयार केला जातो. महिन्यामध्ये जेवढी कामकाजाचे दिवस असतील तेवढ्या संपूर्ण कामकाजाच्या प्रत्येक दिवशी अशा प्रकारे दैनिक लेखा तयार करून दैनिक लेखा बंद केला जातो. या दैनिक लेख्याच्या ज्या आकडेवारी आहेत या माननीय महालेखापाल यांना त्यांचे लेखे तयार करण्याकरिता प्रारंभिक आकडेवारी म्हणून याचा उपयोग होतो. संकलन शाखेमार्फत महिन्यातून 2 वेळा माननीय महालेखापाल यांना हे लेखे सादर केले जातात. महिन्याच्या पहिल्या 18 तारखांना 18 दिवस किंवा 1 ते 18 या तारखेपर्यंत जेवढी रक्कम खर्च पडते या खर्चाचे लेखे महालेखापाल यांना सादर केले जातात आणि त्यानंतर 19 ते त्या महिन्याच्या अखेरपर्यंत जेवढी रक्कम खर्ची पडली असेल त्याचे लेखे दुसऱ्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत महालेखापाल यांना सादर केले जातात. यांनाच अनुक्रमे पहिली यादी आणि दुसरी यादी असे म्हटले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी तालुका उपकोषागारांसह जमा झालेल्या सर्व रकमेचे लेखे मात्र फक्त दुसऱ्या यादीबरोबरच महालेखापाल यांना सादर केले जातात. सर्व जिल्हा कोषागारांनी महालेखापाल यांच्याकडे जी प्रारंभिक आकडेवारी दिलेली आहे महालेखापाल या आकडेवारीवरून संपूर्ण राज्याचे लेखे तयार करतात आणि मग त्यानंतर ते विधिमंडळामार्फत प्रत्यक्ष जनतेपुढे सादर केले जातात. ऑडिटिंग किंवा लेखापरीक्षण हे कोषागाराचं महत्त्वाचं कार्य जरी असलं तरी त्याचबरोबर लेखे तयार करणे अकाउंटिंग हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं कार्य आहे जे कोषागार कार्यालयाच्या संकलन शाखेमार्फत केलं जातं. ऑडिटिंग आणि अकाउंटिंग या नियमित कार्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोषागार कार्यालयाकडे काही नवीन कामं सोपवण्यात आलेली आहेत. ती म्हणजे मुद्रांक आणि धनादेश, ऑडिटिंग अँड अकाउंटिंग, लेखे आणि लेखापरीक्षण या कार्याव्यतिरिक्त सुद्धा कोषागार कार्यालयाकडे काही अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे मुद्रांक आणि निवृत्ती वेतन. कोषागार कार्यालयाची जी मुद्रांक शाखा आहे त्या मुद्रांक शाखेच्या अधीन कोषागार कार्यालयामध्ये एक सुरक्षा कक्ष असतो. या सुरक्षा कक्षामध्ये त्या जिल्ह्याकरिता जे मुद्रांक आवश्यक असतात ते मुद्रांक या शाखेमध्ये ठेवण्यात आलेले असतात. मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या स्टॅम्प वेंडर्सला सदर मुद्रांक कोषागार कार्यालयातून विकत घेण्याकरिता प्राधिकृत करण्यात आलेले असेल असे स्टॅम्प वेंडर्स कोषागार कार्यालयाकडून स्टॅम्प्स प्राप्त करतात आणि मग ते प्रत्यक्ष जनतेला विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. कोषागाराची मुद्रांक शाखा ही या सर्व मुद्रांकाच्या बाबतीमध्ये नियंत्रणाचे कार्य करत असते आणि जिल्ह्यामध्ये मुद्रांक पुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी या मुद्रांक शाखेकडे असते. कोषागार कार्यालयाच्या सुरक्षा कक्षामध्ये विविध कार्यालयांना प्राप्त होणाऱ्या मौल्यवान ठेवी या सुद्धा कोषागार कार्यालयाच्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येतात. त्याचबरोबर कार्यालयांचे रोख पेट्या आणि कार्यालयांच्या चाव्यांचे दुय्यम संच हे देखील कोषागार कार्यालयाच्या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात येतात.
कोषागाराच्या मुद्रांक शाखेचे आणि सुरक्षा कक्षाचे वार्षिक निरीक्षण दरवर्षी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केले जाते आणि याबाबतची माहिती संबंधित वित्त विभागाच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाते। मुद्रांक शाखेव्यतिरिक्त कोषागार कार्यालयाची एक महत्त्वाची शाखा म्हणजे निवृत्ती वेतन शाखा। निवृत्ती वेतन शाखेमार्फत राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना निवृत्ती वेतन देण्याचे कार्य कोषागार कार्यालयाची निवृत्ती वेतन शाखा करते। निवृत्ती वेतनाकरिता पूर्वी निवृत्ती वेतनधारकांना कोषागार कार्यालयामध्ये ओळख तपासणीकरिता बोलावलं जायचं व त्यानंतर त्यांची ओळख पटवून त्यांना निवृत्ती वेतनाकरिता प्राधिकृत केलं जायचं। मात्र आता बदललेल्या कार्यपद्धतीनुसार संबंधित निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयामार्फत कोषागार कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे। असा अर्ज कोषागार कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर कोषागार कार्यालय माननीय महालेखापाल यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवृत्ती वेतन प्रदान आदेश याच्या आधारे सदर अर्जांची पडताळणी करून संबंधित निवृत्ती वेतनधारकाला निवृत्ती वेतन प्रदान करणे सुरू करते। या शाखेमार्फत निवृत्ती वेतनधारकांच्या अंशराशीकरणाची देयके आणि त्यांच्या मृत्यूनी सेवा उपदान याची देयके सुद्धा या शाखेमार्फत पारित केली जातात आणि संबंधित निवृत्ती वेतनधारकांना याचे प्रदान करण्याची कार्यवाही या शाखेमार्फत केली जाते। धन्यवाद।